नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी केली पारदे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती। गोरगरिबांचे काम करून समाज निर्माण करण्यासाठी पदाधिकारी काम करतील लांडगे यांचा विश्वास। सूर्यकांताबाई थोरात यांची जालना शहराध्यक्षपदी निवड। नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक पारदे यांची निवड करण्यात आली आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी त्यांच्या संघटनेत काही काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। त्यात पुंडलिक पारदे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर सूर्यकांताबाई थोरात यांची जालना शहर अध्यक्षपदी आणि शोभा डोईफोडे यांना शहर उपाध्यक्षपद देण्यात आले। गोरगरिबांचे काम करून समाज निर्माण करण्यासाठी सगळे पदाधिकारी काम करतील असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला आहे। तसेच प्रत्येक महिलेला नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेतर्फे 2 शिलाई मशीन आणि 10,000 रुपये असा व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्यात येणार असून त्यासाठी मात्र काही संघटनेने निकष ठेवले आहेत। यासाठी अधिक माहितीसाठी त्यांनी संघटनेकडे संपर्क करण्याचे आवाहन यावेळी लांडगे यांनी केले आहे। कोणाची नियुक्ती नेमकं केलेली आहे तुम्ही? जय सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे। आज दिनांक 12 गणेश महाराजचा आज भंडारा आहे आणि आज त्या निमित्ताने आज आम्ही इथं औरंगाबाद व संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष पुंडलिकराव पारदे यांना आम्ही एक जिल्हा अध्यक्षपद नियुक्त केलं आहे। तिथे गोरगरीब लोकांचे कामं करून सनी लोकांना चांगला मार्ग दाखवून सनी समाज निर्माण करण्यासाठी हे काम करतील। त्यानंतर आम्ही जालना जिल्ह्याचे शहर अध्यक्ष जे वकील आहे सूर्यकांत थोरात ह्या ताईला आम्ही शहर अध्यक्षपद दिलं आहे। समाजासाठी जे गोरगरीब महिला आहेत, अन्याय अत्याचार जे असेल, भ्रष्टाचार असेल ते मिटवण्यासाठी व महिला त्यांना येऊन विनंती करून सांगतात की आमच्यावर अन्याय अत्याचार असा चालला म्हणून ती त्यांच्या बाऱ्यामध्ये कदम उचलून त्याला न्याय मिळवून देतील। त्याच्यासोबत एक उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष म्हणून शोभाबाई डोईफोडे यांना आम्ही शहर उपाध्यक्षपद दिलं आहे। तर हे यांना पद दिलं आम्ही संघटित लोक जमा करावा व आम्ही एक योजना खुलली आहे महिला मंडळासाठी की प्रत्येक महिलांना आमच्या संस्थेकडून 10,000 रुपये अशी आर्थिक मदत भेटणार आहे व किंवा 10,000 रुपयाने तर 2 शिलाई मशीन भेटते, शिलाई मशीन किंवा 10,000 रुपये नगद। तर त्याच्यावर ते काही व्यवसाय करते किंवा घरगुतीसाठी राशन भेटते। यासाठी आम्ही त्यांना अशी 10,000 रुपयाची प्रत्येक महिलांना मदत करणार आहे। त्या महिलांनी आमचा उपाध्यक्ष शहराध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष कमलबाई कांबळे यांच्याकडं त्यांनी संपर्क साधावा आणि फॉर्म द्यावा। आमची फॉर्म फी आहे 2200 रुपये। ज्या महिलांनी 2200 रुपये भरले फॉर्ममध्ये त्या महिलांना एक 10,000 रुपये अशी आम्ही मदत करणार आहे। त्या महिलांनी 9 महिला जमा करावा तरच त्याला एक 10,000 रुपये अशी मदत करणार आहे। जशी साखळी असतील जॉईंट तशी प्रत्येक महिलांनी 9 महिला जमा करायच्या आणि 10 रुपये घ्यायच्या, 10,000 रुपये घ्यायची। प्रत्येक 9 महिला जमा करायच्या आणि 10,000 रुपये घ्यायचे। अशी एकही महिला सुटणार नाही, मग ते 1000 असो का 10,000 असो का लाख महिला असो, प्रत्येक महिलांसाठी आम्ही 10,000 रुपये असे देणार आहे। ही एक जिल्हा अध्यक्ष जबाबदारी आहे छत्रपती संभाजीनगरच्या आणि जालन्याच्या शहर अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष।